न्यूज लाइव पर देखते हैं आज की खास खबर। गोंदिया में लाखों मछलियां अचानक मर गई। गोंदिया जिले के खलबंदा जलाशय में कल अचानक लाखों मछलियां मरी हुई पाई गई। इस घटना से करीब 1.5 करोड़ रुपयों का नुकसान हुआ है। वहीं मछली व्यापारियों पर भूख से मरने की नौबत आई है। इतनी बड़ी तादाद में अचानक से ये मछलियां कैसे मर गई, इसका कोई कारण अभी तक स्पष्ट नहीं हुआ है। या जलाशयात आज मासेमारीवरती एक महारोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि यामुळे माशाची मरण आहे। ही खळबंदा जलाशय 241 हेक्टराचा असून यात मोठ्या प्रमाणात मासेमारी जी होती ते व्यवसाय चालत होतं, पण या महामारीमुळे माशांचा जो आहे तो मरण पावलेली आहे आणि मरण पावलेल्यामुळे या सगळ्या सभासदांवर आणि मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांवर आज संकटाचा वादळ कोसळलेला आपल्याला दिसून येतो। तर या माशाच्या महामारीमुळे करोडो रुपयाचं नुकसान इथं झालेलं आहे। तर शासनाने या सोसायटीच्या सभासदांना आर्थिक मदत करावी, सोसायटीच्या तलावाची लीज जी आहे ती रद्द करावी, तसंच मस्त वीज जी आहे ते मोफत त्यांना देण्यात यावं आणि जे सभासद आहेत ज्यांच्यावरती आज उपासमारीची वेळ आलेली आहे या सभासदांना त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करून त्यांनी काहीतरी आधार द्यावं एवढीच शासनास आम्ही विनंती करतो। कोऑपरेटिव्ह सहकारी संस्था पारडीवान या संस्थेचे सभासद आहे। हा खळबंदा तलाव या आमच्या संस्थेला 20 वर्षापासून मत्स्यपालनाकरता आहे। या तलावामध्ये 2 वर्षापासून मासोळी रोखून मत्स्यपालन करीत आहोत। या संस्थेत एकूण 101 सभासद आहेत। त्यापासून त्या सभासदांच्या परिवारांचे 500 लोकांना उपासमारीचा प्रसंग आलेला आहे। या तलावात मासोळी कशाने मरण पावली हे माहीत नाही, ही बिमारी आहे की काय आहे हे माहीत नाही, परंतु शासनाने या संस्थेला या संस्थेच्या सभासदांना आर्थिक मदत द्यावी एवढी माझी विनंती आहे। खळबंदा जलाशयामध्ये नेमकी कोणती रोगराई झाली माशांवर ही माहीत नाही, परंतु हजारोच्या संख्येने माशा मरून जैसा 1-1 किलो 2-2 किलो 5-5 किलो प्रति किलोच्या माशा तलावात मरण पावल्या। नेमक्या कोणत्या रोगामुळे मरण पावल्या हे आतापर्यंत अनिश्चित आहे। तर नेमक्या कोणत्या रोगामुळे ह्या मरण पावल्या हे आतापर्यंत अनिश्चित आहे आणि मी सरपंच या नात्याने जे इरिगेशन डिपार्टमेंट पाटबंधारे विभागाचे जे अभियंता आहेत यांना, तलाठी आणि इतर जे संबंधित आहेत या तलावाशी आणि त्या माश्या मरल्या त्यांच्याशी संबंधित सर्वांना कळविण्याचा मी प्रयत्न केला आपल्या स्तरावरून आणि त्या मासोळ्या जेवढ्या मरण पावल्या त्या पूर्ण वाहून झालुटोला खातीटोलाच्या आमच्या ज्या जो एरिया आहे त्या सरहद्दमध्ये येऊन मरण पावल्या आहेत आणि हजारोच्या संख्येने मरण पावल्यामुळे त्यांच्यापासून ते दुर्गंधी तयार होत आहे आणि शासन प्रशासनाला आम्ही आणि पशुसंवर्धन विभागाला सुद्धा कळवलेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत शासनाकडून कोणत्याही अधिकाऱ्यांनी सध्यापर्यंत तरी भेट दिलेली नाही। आणि आता ज्या लोकांच्या ज्या सोसायटीच्या अंतर्गत जे बांधव आहेत जसे ढिवर बांधव ज्यांना ती तलाव आहे तर त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची पाळी येऊ शकते, कारण त्यांनी आपल्या मुलांसारखा त्या मासोळ्यांना पाळल्या आहेत आणि आजपर्यंत त्या मोठ्या केलेल्या आहेत आणि त्या आपोआप ज्या मरण पावत आहेत नेमक्या कोणत्या रोगामुळे मरण पावल्या आहेत हे अद्यापही त्याचा उलगडा झालेला नाही, परंतु त्यांना सुद्धा शासनाच्या वतीने काहीतरी आर्थिक मदत मिळायला हवी अशी मी सरपंच नात्याने शासन प्रशासनाला सूचित करत आहे की आणि जी गावामध्ये त्यांच्या ज्या डिस्पोज करण्याकरिता सुद्धा त्यांची व्यवस्था त्यांनी शासन प्रशासनाने करायला हवी, जेणेकरून गावातील ज्या आया बहिणी तलावावर कपडे धुण्याकरिता जातात, शेतकरी बांधव आपल्या गुराढोरांना घेऊन जातात, त्यांना सुद्धा त्यांच्यापासून रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून माझी शासन प्रशासनाला एकच विनंती आहे की अशा प्रकारे कोणती नेमकी बिमारी आहे ते आतापर्यंत उलगडा झालेला नसल्यामुळे गावातील माझ्या गावामध्ये कारुटोला मायनर आहे तिथे सुद्धा 2 घोरपड मरण पावले आहेत।
एक कावडेजी यांचे विहीर आणि चौरेजी यांच्या विहिरीत बेडूक सुद्धा मरण पावलेले आहेत. तर ह्या प्रकारे आणि मासे सुद्धा मरण पावलेले आहेत, मासोळ्या सुद्धा. तर याचा कोणत्या नेमका जे रोग आहे त्याचा उलगडा व्हायला हवा, नाहीतर काय होईल की जे गावात इतर पशु आणि पक्षी यांच्यावरही सुद्धा अशी रोगराई येऊ शकते आणि अशी रोगराईची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे शासन प्रशासनाने यांच्याकडे दुर्लक्ष करू नये अशी माझी शासनाकडे मागणी आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहें MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।